नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण जे कंबाईनची परीक्षा झाली 12 जुलैची त्याची सिक्वेन्स आपण चालू केलेली या एक्झाम्पलची. आता बघा हे एक्झाम्पल त्याच परीक्षेमध्ये आलेलं आहे. आता एक्झाम्पल बघा, साधं सिंपल एक्झाम्पल आहे. एक काय दिलं आहे बघा, एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्र बघा, चौरस आणि आयत या दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. ओके, आता आयताची बाजू चौरसाच्या कोणत्या एका बाजूपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त व रुंदी 3 सेंटीमीटरने कमी आहे. आता बघा, चौरसाची बाजू आपण x मानली. चौरसाची बाजू किती मानली? x मानली. तर चौरसाचं क्षेत्रफळ किती झालं? चौरसाचं बघा, चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असतो. ओके, हे झालं. आणि काय दिलं परत? आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजू, आता बाजू एकच दिली ना आपण, कोणती बाजू घेतली तर काही फरक पडत नाही. बाजूपेक्षा 5 ने कशी या बघा, 5 ने कशी या जास्त आहे, 5 ने जास्त व रुंदी किती आहे? 3 ने कमी. फक्त एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता बघा सॉल्व्ह कसं करायचं? हे एक्स स्क्वेअर आलं, एक्स स्क्वेअर दोघाचा गुणाकार केला तर किती आलं? एक्स स्क्वेअर प्लस 5x, इथे किती आलं बघा? 5x आलं. हे 3x वजा किती आलं? 15. हे एक्स स्क्वेअर हे किती आलं? प्लस 2x वजा 15 बरोबर 0. आणि इकडे एक्स स्क्वेअर झालं, कॅन्सल झालं. ते किती राहिलं? 0. म्हणजे किती आला? 2x वजा 15 बरोबर 0. मग x बरोबर किती आलं? 7.5. मग त्या चौरसाची बाजू किती झाली? 7.5 झाली. आता त्यांनी विचारलंय आपलं आयत. आता बघा, आयताची फिगर असते अशी. ओके, हा झाला आयत. आयतामध्ये किती या? एक बाजू किती या? बघा, बाजू नाही काढली आपण, इथे किती आलंय? चौरसाची बाजू आली, याच्यापेक्षा 5 ने जास्त आहे म्हणजे 7.5 अधिक 5 किती आलं? हे 12.5. आणि दुसरं किती या? x वजा 3 म्हणजे किती आला? 7.5 वजा 3 बरोबर 4.5. एवढ्या आपल्याला बाजू आल्या. आता साधं सिंपल टेक्निक काय करायचं बघा, हे दोघांची करायची बेरीज. आता बघा, 12.5 समोरील बाजू 12.5 आणि हा किती आला? 4.5 आणि 4.5. ह्या सर्वांची करायची बेरीज. 12.5 किती आलं? हे 25. 4.5 किती आलं? हे अधिक 9. मग आयताची परिमिती किती आली बघा? इथं आयताची परिमिती आली 25 अधिक 9 किती आलं? मग 34. इथं बघा एक्झामिनर काय करतो, इथं तुम्हाला एक्झामिनर आयताचं काय विचारलं तर परिमिती विचारली. कधी कधी आयताचं क्षेत्रफळ पण विचारतात. लक्षात ठेवायचं, आयताचं काय विचारतात? क्षेत्रफळ. टेक्निक हेच वापरायचे. उत्तर किती आलं मग? 34 सेंटीमीटर. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.